जेल रोड भागामध्ये गेल्या आठवड्यात लिफ्ट कोसळल्याची घटना ताजी असतानाच लिफ्टची संबंधित दुसरी घटना सोमवारी आडगाव स्थित मविप्र शिक्षण संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टच्या मोकळ्या जागेमध्ये डोकावणाऱ्या सफाई महिला कर्मचाऱ्याची मान वरून खाली येणाऱ्या लिफ्टखाली अडकून ती गंभीर जखमी झाली असून या घटनेची माहिती समजल्यानंतर संबंधित महिलेच्या मुलानं रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला आणि रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे उठले असून व्यवस्थापन लफाछफी करीत असल्याचा आरोप केल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. ज्योती आहिरे ही 50 वर्षीय महिला मानेनगर अमृतधाम या ठिकाणी राहणारी असून या जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे आडगाव या ठिकाणी डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णालय असून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांची उपचारासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी सफाई कामगार म्हणून कंत्राटी तत्वावर ज्योती आहिरे या काम करतात. सोमवारी रुग्णालयामध्ये पहिल्या मजल्यावर त्या नेहमीप्रमाणे काम करत होत्या. शस्त्रक्रिया विभागातील साहित्याची ने-आण करण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र लिफ्ट आहे, ज्याचा रुग्ण आणि नागरिकांसाठी वापर केला जात नाही. या लिफ्टची वर खाली येणारी जागा मोकळी दिसल्यानं त्यांनी आतमध्ये डोकावलं. त्या खाली डोकवत असतानाच वरून लिफ्ट आली आणि त्यांची मान अडकली. यावेळी झालेल्या आवाजानं अन्य महिला कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि सर्वांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या मणक्याला इजा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मराठा विद्याप्रसारक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे यांनी दिली आहे. दरम्यान या काळामध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमध्ये जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय. मागील आठवड्यामध्ये जेलरोड भागात बहुमजली इमारतीतील लिफ्टची घटना वायर तुटल्यानं 3ऱ्या मजल्यावरून ती लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली होती. या दुर्घटनेत 3 बालकांसह महिला जखमी झाली होती. अवघ्या काही दिवसातच ही दुसरी घटना घडल्यानं शहरातील लिफ्टच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे. माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती. 1 तास झाला मी तिला कामावर सोडला. माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये. आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली. एका कामगाराने सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली. तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हतं. एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता की माझ्या आईला झाला काय म्हणून असं. मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे. आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात. एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही आहे. पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाही आहे मला. डॉक्टर बोलताय का तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही. त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही. माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येडत काढू राहिले. नमस्कार, मी डॉक्टर सुधीर भामरे, डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. आज अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एक ज्या मावशी आहेत वॉर्डच्या, त्या ड्रम ठेवायला जी काही ड्रमची लिफ्ट आहे तिथे गेल्या आणि त्या लिफ्ट दरवाजातनं त्यांनी लिफ्ट कुठे हे वाकून बघायला सुरुवात केली असताना वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान त्या लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली आहे. त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून इंट्युबेशन केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे. तर गोष्टीची इंटरनल एन्क्वायरी कमिटी एन्क्वायरी करत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर संबंधित महिलेच्या मुलानं रुग्णालयात धाव घेतली. कोसळलेली लिफ्ट पाहून त्यानं एकच आक्रोश केला. समाज माध्यमांवर लाईव्ह प्रसारण करीत त्यानं रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. लिफ्टमध्ये अपघात होऊ नये, कोणी काही बोलण्यास तयार नाही आणि माहिती दिली जात नाही, यावरून त्यानं संताप व्यक्त केला. या पूर्ण घटनाक्रमाचं त्याने समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपण केलं. रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.